जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचा आजचा लेटेस्ट सर्वे आलेला आहे। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती अधिकृतरित्या जाहीर झाली। त्यानंतर भाजप आणि शिंदे गट हे सुद्धा एकत्र आले आहेत। नेमक्या कोणाच्या किती जागा येणार, कोणाला कोणता हादरा बसणार, भाजपा शिंदे गट पुढे जाणार की ठाकरे बंधूंचं वर्चस्व मुंबईत कायम राहणार, याचा हा महत्त्वाचा सर्वे आज आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। यामध्ये नेमकं मुंबईवर कोणाचे किती नगरसेवक येणार, मुंबईवर मराठी माणसाचा झेंडा फडकणार की भाजपा शिंदे गट यांचा झेंडा फडकणार, याचं उत्तर या सर्वेमधून जनतेने दिलेलं आहे। हा आजचा लेटेस्ट सर्वे आहे, त्यामुळे यामध्ये नेमकं कोणाच्या किती जागा येणार आहेत ते आपण बघणार आहोत। त्यामध्ये ठाकरे हे भाजपाला धक्का देतील का, त्यामधून आपण पहिल्यांदाच सुरुवात करूया। त्यामध्ये NCPला 2 जागा यामध्ये दिसत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वेमध्ये 2 जागा, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यामध्ये यांच्या 14 जागा, म्हणजे यांच्या जागा काँग्रेसच्या मुंबईत कमी झालेल्याच दिसत आहेत। त्यानंतर आहे MIM पक्ष अनेक मुस्लिम बहुल भागात यांचे 6 जागा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, म्हणजे राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा येतील असं दिसते। त्यानंतर दुसरी राष्ट्रवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादीसुद्धा 2 जागा या सर्वेमध्ये दाखवत आहेत, त्यामुळे अतिशय कमी जागा राष्ट्रवादीला मिळताना दिसत आहेत। त्यानंतर आहे BJP शिंदे गट यांच्या 52 जागा, म्हणजे दोघांच्या मिळून 52 म्हणजे 50शी पार केली आहे, परंतु अतिशय कमी जागा ह्या त्यांच्या आलेल्या दिसत आहेत। त्यानंतर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना 144 जागा, म्हणजेच 114 जागा सत्तेसाठी पाहिजे असतात, त्यामध्ये ठाकरे बंधूंना 144 जागा, म्हणजे भाजपाचा शिंदे गटाचा सुपडा साफ केलेला दिसत आहे। कारण यामध्ये फक्त 52 जागांवरतीच शिंदे गट महायुती येताना दिसत आहे। शिवसेना आणि ठाकरे गट 144 जागांवरती मजल मारताना दिसत आहेत। मेजॉरिटी यामध्ये 114 जागांवरती सत्ता आहे, परंतु 144 म्हणजे अतिशय मजबूतरित्या शिवसेना आणि ठाकरे बंधू हे एकत्र आल्याने पुढे सत्ता ही दोघांचीच, आणि मराठी माणूस आम्ही महापौर म्हणून करणार अशी त्यांची घोषणा आहे। त्यामुळे मुंबईत आता मराठी माणूसच जो काय महापौर होईल असं या सर्वेवरून तरी दिसत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात हा सर्वे जरी लेटेस्ट असला तरी निवडणुका ह्या सुद्धा लांब नाहीत, त्यामुळे आता येणाऱ्या काळात 2 ठाकरे बंधू कसा प्रचार करतात आणि किती जागा आणतात याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ठाकरेंच्या किती जागा येतील? तुम्ही सुद्धा तुमचा आकडा यामध्ये नक्की लिहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।